दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमध्ये दूध उत्पादकांचा हा मोर्चा आहे। आपल्या गाई म्हशींना घेऊन या ठिकाणी दूध उत्पादक कोल्हापूरमधल्या गोकुळ महासंघावर येऊन धडकलेले आहेत। डेबेंचर संदर्भात हा मोर्चा काढला जातोय। या ठिकाणी दूध उत्पादक गेल्या अनेक दिवसांपासून नेमक्या याच मुद्द्यावर आक्रमक होताना दिसतात। आंदोलक आणि पोलिसांमध्ये या ठिकाणी जर आपण पाहिलं तर काही अंशी काही ठिकाणी बाचाबाचीचा देखील प्रयत्न झाल्याचं दिसतंय। या गाडीची महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। गोकुळच्या कार्यालयात जनावर आणण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे। दूध उत्पादक शेतकरी विरोधात गोकुळ हा संघर्ष आता टिपेला पोहोचताना दिसतोय। जोरदार घोषणाबाजी। डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असा आरोप आहे। आणि आता या सगळ्या शेतकऱ्यांना आत घेण्यात आलेलं आहे। गेट उघडत सगळ्या शेतकऱ्यांनी कार्यालयात धडक दिली आहे। परत करा आमचे पैसे परत करा अशा अर्थाचे पोस्टर हाती घेण्यात आले आहेत। काही आंदोलक आत शिरल्यानंतर आता मात्र गेट बंद करण्यात आलेलं आहे। गोकुळ महासंघावर या ठिकाणी गोकुळ कार्यालयावर आपण म्हणूया हा मोर्चा येऊन धडकलेला आहे। शेतकऱ्यांचा जनावरांसह जवाब दो मोर्चा। आंदोलक आणि पोलिसांमध्ये काहीशी बाचाबाची सुद्धा झाली, कारण कार्यालयात आतमध्ये जनावर नेण्यास मज्जाव करण्यात आला पोलिसांकडून। डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात झाली आहे आणि याचाच फटका हा शेतकऱ्यांना बसतोय, दूध उत्पादकांना बसतोय। आणि नेमक्या याच मागणी करता कोल्हापूरमध्ये दूध उत्पादक प्रतिनिधी आक्रमक झाल्याची दृश्य डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणात कपात झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष आहे, संताप आहे। तर जे शेतकरी जे दूध उत्पादक आपली जनावरं घेऊन गोकुळच्या कार्यालयाच्या आत गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांना बाहेर जाण्याची पोलिसांकडून विनंती करण्यात येते। पुन्हा एकदा गोकुळमध्ये हा संघर्ष आपण पाहतोय। कोल्हापूर डिबेंचर मुद्द्यावरून दूध संस्था आक्रमक झालेल्या आहेत। दूध संस्था प्रतिनिधींचा जनावरांसह हा मोर्चा। कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळालाच हवा या मागणी करता दूध उत्पादक आक्रमक झालेले आहेत, शेतकरी संतापलेले आहेत। आमच्या हक्काचे पैसे परत करा अशी मागणी या ठिकाणी होतीये। शौमिका महाडिक यांच्याकडून या ठिकाणी उपस्थितांना आवाहन देखील करण्यात येत आहे। हॅलो। गोकुळ आणि शेतकरी असा हा संघर्ष आपण पाहतोय। शेतकऱ्यांचा जनावरांसह गोकुळच्या कार्यालयावर जवाब दो मोर्चा। डिबेंचरमध्ये मोठ्या प्रमाणावर झालेली कपात आणि याचाच निषेध या ठिकाणी व्यक्त होतोय। फोन सुरू करा कोल्हापूरचा। शौमिका महाडिक यांच्याकडून प्रशासनाला विनंती करण्यात येते। मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादक त्या ठिकाणी दाखल झालेत या सगळ्या परिसरामध्ये। दूध उत्पादकांचा जनावरांसह हा मोर्चा जवाब दो मोर्चा।
अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून. सतेज, शौमिका महाडिक संचालिका गोकुळच्या तिथं संवाद साधतायत, ऐकूया आपण, त्यानंतर तुमच्याकडे येते. असू दे ना, मी बोलते ना, मग काय प्रॉब्लेम आहे. हो, त्यांनाच सांगते मी. सहभागी झालेले आहात, काय नेमकी मागणी आहे? उत्पादकांच्या पाठीशी तुम्ही आहात, संस्था चालकांच्या पाठीशी उभे आहात, पण संस्थेचा विचार करूनच आम्ही अशा प्रकारची कपात केली, अशा प्रकारचा दावा केला. संस्थावाले काही दिवसांपूर्वी माझ्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितलं की डिबेंचरची रक्कम कपात करण्याबद्दल आमचा विरोध नाही आहे. त्यांचा विरोध आहे की जी 40% रक्कम कपात केली गेली, तर एवढी रक्कम कपात होऊ नये. ज्या अर्थी संस्थेला एवढा चांगला फायदा झालेला आहे, त्यांच्या ठेवी एवढ्या वाढलेल्या आहेत, तर शेतकऱ्याला सुद्धा किमान 4 पैसे जास्त मिळावेत एवढीच भावना आहे संस्थावाल्यांची. तसे त्यांनी बरेच वेळा निवेदनं दिली होती, पण प्रशासनाकडून काही दखल घेतली गेली नाही. म्हणून हा मोर्चा आहे जो आम्ही जाऊन निवेदन देणार आहे. त्या दूध संस्थांची हीच मागणी आहे की डिबेंचरची रक्कम जी कपात केलेली आहे ती त्यांना मिळावी, नाही तर दूध दर फरकामध्ये तरी त्यांना वाढ करून किमान मिळावी. म्हणून गोकुळमध्ये महायुतीचे अध्यक्ष आहेत, असं असताना तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागतंय. महायुतीच्या विरोधात महायुतीचा मोर्चा म्हणायचं काय नाही? महायुतीचे जरी अध्यक्ष असले तरी बाकीचं सगळं संचालक मंडळ सुद्धा विश्वासात घेणं गरजेचं असतं. तशी मी MDना सांगितलं होतं की तुम्ही सगळ्या संचालक मंडळाची बैठक बोलवा, कारण हे विषय समजूतदारपणाने सोडवायचे असतात. आता लोक अध्यक्षांच्याकडे न जाता ते माझ्याकडे आले, म्हणून मी जाऊन MDना बोलले. मग मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टी चर्चेतनं सुटू शकतात. चेअरमन दौऱ्यावर आहेत, परदेश दौऱ्यावर असं कळालं. किमान याच्यावरती काहीतरी नेत्यांनी तरी बसून तोडगा काढणं अपेक्षित होतं एवढ्या दिवसांमध्ये. म्हणजे आता जवळपास मला ते 4 तारखेला यांनी पहिलं पत्र दिलं, म्हणजे 10-12 दिवस झाले. तर याच्यामध्ये एखादी बैठक किमान आमच्या 4 प्रतिनिधींना बोलवून त्यांच्या अपेक्षा, त्यांना टेक्निकल गोष्टी प्रत्येक वेळेस तुम्ही सांगू नका, पण ज्यातनं मार्ग काढता येतो तो मार्ग त्यांनी काढायला हवा होता असं मला वाटतं. जोपर्यंत डिबेंचरची रक्कम मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावरचा लढा यापुढे असा सुरू राहील? 100%. कारण हा त्यांच्या संस्थेचा विषय. जर तुम्ही त्याच्यामध्ये तोडगा काढायचा विचार केला तर तुम्ही काढू शकता. जे जसं ते म्हणतात की दूध दर वाढ फरक आम्हाला वाढवून द्या म्हणून, तर त्या पद्धतीनं केलं तर कदाचित त्यांना तोडगा निघाला तर शेतकरी खुश होईल दिवाळीच्या तोंडावरती. विरोधी गटाच्या संचालिका तुम्ही आहात, त्यांच्याशी चर्चा केलेली नाही प्रशासनाकडून, नेत्यांनी याबाबत ठोस पाऊल उचललेलं नाही. अध्यक्ष विदेश दौऱ्यावर आहेत, गांभीर्य दिसतंय का या सगळ्या संदर्भात? नाही, आता ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर गांभीर्य तर दिसत नाही, कारण याच्यावरती तोडगा काढायला हवा होता. किमान संस्थांची अशी मागणी आहे, जेव्हा त्या माझ्याकडे निवेदन घेऊन आल्या की मोर्चाचं नेतृत्व स्वीकारा म्हणून, तेव्हा त्यांनी पहिली गोष्ट हीच सांगितली की किमान आमचे जेव्हा संपर्क दौरे होतात प्रत्येक तालुक्याला सर्वसाधारण सभेच्या आधी, तेव्हा हा विषय बोलला असता तर तिथल्या तिथंच लोकांनी विरोध केला असता. त्यामुळे ते सर्वसाधारण सभेमध्ये येण्याचा प्रश्नच नाही. जे उद्या तुम्हाला सांगितलं जाईल की आम्ही सर्वसाधारण सभेमध्ये हा मुद्दा मांडला होता, तो मंजूर झाला होता. आता सर्वसाधारण सभेमध्ये आम्हाला नामंजूर जरी करायचं तरी माईक दिला जात नाही, तर आम्हाला नामंजुरी मांडायची असेल तर आम्ही तिथे मांडू शकलो नाही. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतात. म्हणून संपर्क दौऱ्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर व्हायला पाहिजे होत्या असं संस्थावाल्यांचं म्हणणं आहे. थांबा, एकच मिनिट यांचं सांग. डिबेंचरचे पैसे यापूर्वी देखील अनेक वर्षांपासून घेतले जात आहेत. आत्ताचा नेमका विरोध कशासाठी आहे? हे बघा, गेले 30 वर्ष डिबेंचरची रक्कम कपात होती आहे, याच्याबद्दल माझं दुमत नाही किंवा मी हे नाकारणार पण नाही. त्यावेळेस संघ उभारण्यासाठी, नवीन प्रकल्प उभारण्यासाठी आणि संस्था टिकण्यासाठी ते गोळा करणं गरजेचं होतं. त्यावेळेस जर एखादा प्रकल्प उभा करायचा म्हटलं तर नॅशनल बँकेकडून कर्ज घेताना 7 ते 8% व्याज भरणं त्यावेळेस संघाला शक्य नव्हतं. म्हणून त्यातनं हा काढलेला मधला मार्ग होता की प्राथमिक दूध संस्थांच्याकडून डिबेंचरची रक्कम घ्यायची आणि नंतर ती शेअर्समध्ये कन्वर्ट करून त्यांना कायमस्वरूपी त्याचा मोबदला द्यायचा. पण आता संघाकडे ठेवी 100 कोटीच्या वर झालेल्या आहेत, त्यामुळे त्यांना आता डिबेंचर कपात करण्याची गरज नाही. सॉरी नाही, डिबेंचरच्या हां 144 कोटी आहेत. शिवाय तुमच्या स्वतःच्या ठेवी 512 कोटी सांगितल्या जात आहेत. मध्यंतरी जर तुम्ही बघितला तर MDचं एक्सप्लेनेशन आहे, त्याच्यात एक तक्ता खाली दिलेला होता 16, 17, 17, 18, 18, 19 डिबेंचरची रक्कम अजिबात घेतली नव्हती.
त्यामुळे संस्थेला जेव्हा गरज असेल तेव्हाच ती घ्यावी असंही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. जर त्या 3 वर्षात आम्ही घेतली नव्हती तर त्यांनी यावेळेस सुद्धा एवढी कपात करायची गरज नव्हती. तरी सुद्धा शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तुम्हाला कापायचे तर कापा, पण 40% रक्कम ही खूप जास्त होते. आपण 55 पैसेनी कापत होतो, त्यांनी आज ₹1.28 का काहीतरी असं कापलेलं आहे. तर ती जास्त रक्कम आहे शेतकऱ्यासाठी. काय भूमिका आहे याच्यावर? अध्यक्ष परदेशी आहेत असं कळालं, त्यांच्याशी काही कॉन्टॅक्ट झालाय का नाही माहिती नाही, आता कळेल आम्हाला. MDना जाऊन आम्ही आता निवेदन देऊन विचारू अध्यक्षांशी काही कॉन्टॅक्ट झालाय का. याच्यावरती अध्यक्षांचं स्टेटमेंट तरी अद्याप आलेलं नाही आहे. अध्यक्षांचं कारभारात लक्ष आहे का नाही असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की अशा संवेदनशील गोष्टीमध्ये अध्यक्षांनी प्रकर्षाने लक्ष घालणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही MDना सगळ्याविषयी आता अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी सतेज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सतेज, आपण ऐकलं शौमिका महाडिकांचं नेमकं काय म्हणणं आहे. डिबेंचर गेल्या 30 वर्षांपासून, खरं तर संस्थेकडून डिबेंचरची रक्कम 30 वर्षांपासून कापली जात होती, पण ती काही पैशांच्या घरात होती. यावेळी मात्र ₹1पर्यंत ही रक्कम कापण्यात आली आणि ते खटकतंय. नक्कीच लागेल. आपण पाहिलं तर आता जो मोर्चा आहे जो शासकीय विश्रामगृहातून निघालेला होता, तो आता मोर्चा गोकुळ अर्थात कोल्हापूर जिल्हा दूध सहकारी उत्पादक संघ आहे याच्या ताराबाई पार्क कार्यालयात पोहोचलेला आहे. अगर तर गाई म्हशी यामध्ये घेऊ नये असं पोलिसांचं म्हणणं होतं. त्यामुळे पोलीस आणि जे दूध उत्पादक शेतकरी या संस्थांचे प्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती शाब्दिक चकमक जी आहे ती उडाली होती आणि त्यामुळं गोकुळ दूध संघाच्या या ताराबाई पार्क कार्यालयाच्या दारामध्ये पोलीस प्रशासनाने बळाचा वापर केला देखील पाहायला मिळाला. मात्र आक्रमक झालेल्या या सगळ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी मात्र गेट अक्षरशः ढकलून त्या ठिकाणी आज कार्यालयाच्या दारात आज प्रवेश केलेला आहे आणि त्या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे. खर तर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष आहेत नवीद मुश्रीफ, हे सध्या परदेश दौऱ्यावरती आहेत आणि सध्या त्यांच्याशी कोणतंही कम्युनिकेशन होत नाहीये. त्यामुळं खरं तर आता ते जे निवेदन द्यायचं आहे ते इथल्या MDना देण्यात येणार आहे. मात्र खरं तर हे सगळे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे खूप मोठा तणाव जो आहे तो सगळ्या ताराबाई पार्क कार्यालयात आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यामुळं सध्या तणावाची परिस्थिती आहे. तणावाची परिस्थिती आहे आणि त्या ठिकाणी पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती लोक जमा झालेले आहेत आणि पोलीस आणि आंदोलकांमध्ये सध्या शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अर्धे कार्यकर्ते जे आहेत ते आत आलेले आहेत आणि अर्धे कार्यकर्ते सध्या बाहेर असल्याचं पाहायला मिळतंय. आणि खरं तर गाई म्हशी ज्या घेऊन आल्यामुळं जो वाद निर्माण झालेला होता त्याच्या काही गाई म्हशींना बाहेर पोलिसांनी या ठिकाणी काढण्यात आलेले, तर काही गाई म्हशी आता आतच आहेत. त्यामुळं कुठेतरी पोलिसांनी देखील या ठिकाणी गाई म्हशींना रोखल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्या शौमिका महाडिकांचं एकच म्हणणं आहे की डिबेंचरची जी रक्कम आहे ती रक्कम कुठेतरी परत मिळावी. आणखी शेतकऱ्यांची जी दिवाळी आहे, संस्थांची दिवाळी आहे ती गोड करावी अशी एक म्हणणं आहे. आणि या सगळ्या मोर्चांमध्ये जे सहभागी झाले दूध उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या हातातील फलक जे आहेत ते लक्षवेधी होते. कारण परत करा, आमचे पैसे परत करा, दिवाळी नेत्यांची दिवाळी गोड होते तर आमची दिवाळी कडू का, अशा पद्धतीचे जे फलक आहेत ते आता त्या ठिकाणी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळं आता हे शेतकरी आता पुढचा पवित्रा काय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. कारण मोठ्या संख्येनं शेतकरी या ठिकाणी जमा झालेले होते आणि खूप मोठा पोलिसांनी जे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठा तणाव जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळाला होता. त्यामुळे आता गोकुळ दूध संघाच्या कार्यालयात सध्या या शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली खरं तर सगळ्या या दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांच्या प्रतिनिधींनी या मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. लागली अगदी या सगळ्या उत्तरानंतर, चर्चेनंतर आंदोलकांचं समाधान आहे की आता आंदोलकांची भूमिका काय आहे? खरं पाहिलं तर हा मोर्चा आहे तो काही पहिल्यांदाच निघालेला नाहीये. कारण यापूर्वी देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदा घेतलेल्या होत्या. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या सोबत दूध संस्थेच्या प्रतिनिधींनी आपलं जे म्हणणं आहे ते देखील या ठिकाणी गोकुळ दूध संघाच्या प्रशासनासोबत मांडलेलं होतं. मात्र प्रशासनाने यांना सकारात्मक कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये. किंबहुना संचालक मंडळाच्या कुठल्याही प्रतिनिधींनी यासोबत सांगणं देखील उचित ठरवलेलं नाहीये. त्यामुळे हे सगळे दूध उत्पादक शेतकरी आणि संस्थांचे प्रतिनिधी आज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्यामुळं खरंच उत्तर आहे ते आता गोकुळ दूध संघ प्रशासन देणार आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण गेल्या 15 दिवसापासून हा जो वाद आहे डिबेंचरच्या बाबतीतला तो आपल्याला तापताना पाहायला मिळतोय. आणि सध्या जे विद्यमान अध्यक्ष आहेत नवीद मुश्रीफ हे परदेश दौऱ्यावरती आहेत. त्यामुळे सध्या उत्तर कोण देणार हा देखील एक प्रश्न आहे. मात्र प्रशासनाकडून शौमिका महाडिक यांना उत्तर अपेक्षित आहे आणि MD काही वेळात उत्तर देतील अशी अपेक्षा आहे. जर समाधानकारक उत्तर मिळालं तर मात्र हे मोर्चेकरी या ठिकाणीवरून जातील. मात्र समाधानकारक उत्तर जर मिळालं तर मात्र हे सगळे मोर्चेकरी आहेत ते मात्र याच ठिकाणी ठाण मांडून बसतील. आणि खरं तर दिवाळीच्या
सण अक्षरशः काही दिवसांवरती आहे आणि हे डिबेंचरच्या रूपात कपात केलेले पैसे परत द्यावे ही एक मागणी घेऊन या ठिकाणी हे सगळे आपल्याला आंदोलक म्हणा, दूध संस्थाचे प्रतिनिधी म्हणा, शेतकरी म्हणा या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. लागली अगदी सतेज, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. आपण पाहतोय गोकुळ उत्पादकांचा जनावरांसह मोर्चा आहे. आता या ठिकाणी चर्चेची खरं तर अपेक्षा आंदोलकांकडून व्यक्त करण्यात येते. चर्चेतून समाधान जर झालं तर आपण मात्र माघार घेऊ, अन्यथा आपण आपल्या मागणीवर ठाम आहोत अशी भूमिका आंदोलकांनी घेतलेली आहे. कोल्हापूरमधल्या गोकुळ कार्यालयावर हा मोर्चा दूध उत्पादकांचा आपल्या जनावरांना घेऊन दूध उत्पादक या मोर्चात सहभागी झालेले आहेत. जवाब दो आंदोलन या ठिकाणी आंदोलकांकडून केलं जात आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.